जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। जय राधे श्याम। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। प्रभुपाद 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 प्रभुपाद। निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौरनिताय की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय। निताय गौर प्रेमानंदे।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयां बुधिरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या रविवारीय श्रीमद भागवत कक्षेसाठी। आपण आज चर्चा करणार आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय दुसरा। अध्यायाचं नाव आहे दिव्यत्व आणि दिव्य सेवा आणि श्लोक संख्या आहे 6। कृपया माझ्या मागे म्हणा। सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसीदति। स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतीयता ययात्मा सुप्रसीदति। स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसीदति। यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसीदति। परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसीदति। स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतीयता
ययात्मासु प्रसीदते. कृपया शब्दार्थ म्हणा. सह तो वै खरोखर पुंसाम मानवांसाठी परह श्रेष्ठ उदात्त धर्मः धर्म यतः ज्यामुळे भक्तिः भक्ती अधोक्षजे दिव्यत्वाप्रती अहैतुकी अकारण अप्रतिहता अखंड यया जिने आत्मा आत्मा सुप्रसिद्धती पूर्णपणे प्रसन्न किंवा तृप्त होतो. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती ए.सी. भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी हेतुरहित आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो आणि तृप्त होतो. तात्पर्य. या विधानात सुत गोस्वामी नैमिषारण्यातील ऋषींच्या पहिल्या प्रश्नांचे उत्तर देतात. ऋषींनी त्यांना अशी विनंती केली त्यांनी सांगोपांग सर्व शास्त्रांचा सारांश काढावा आणि असा अतिमहत्वाचा भाग प्रस्तुत करावा ज्यामुळे पतित जीव किंवा सामान्य जन तो सहज रीतीने ग्रहण करू शकतील. वेदामध्ये मानवांसाठी दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे धर्ममार्ग निश्चित केलेले आहेत. एक प्रवृत्ती मार्ग किंवा भोग प्रवृत्तीचा मार्ग आणि दुसरा निवृत्ती मार्ग किंवा त्याग मार्ग. भोग प्रवृत्तीचा मार्ग निम्नतर आहे आणि परम अर्थासाठी त्यागाचा मार्ग उच्चतर आहे. जीवांचे भौतिक अस्तित्व ही वास्तविक जीवनाची रोगग्रस्त अवस्था आहे. वास्तविक जीवन हे आध्यात्मिक अस्तित्व होय आणि ब्रह्मभूत स्थिती होय. अशा स्थितीत जीवन शाश्वत आनंदपूर्ण आणि ज्ञानपूर्ण असते. भौतिक अस्तित्व अनित्य माईक आणि पूर्णपणे आहे. तेथे आनंद मुळीच नाही. दुःखातून दूर होण्याचे प्रयत्न केवळ निष्फळ आहेत. या जगात दुःखांची तात्पुरती स्थगिती म्हणजे सुख समजले जाते. म्हणून प्रगतिशील भौतिक सुखाचा मार्ग अनित्य दुःखपूर्ण आणि भ्रामक असा आहे. हा निरंतर आहे. परंतु परम भगवंतांचा प्रेममय सेवेचा मार्ग भक्तिमय मार्ग शाश्वत आनंदपूर्ण आणि ज्ञानपूर्ण जीवनाकडे उन्नत करणारा आहे. हा उच्च प्रकारचा मार्ग सांगितला आहे. जर या मार्गाचा निम्नतर मार्गाशी संबंध आला तर त्याचे स्वरूप दूषित होते. उदाहरणार्थ भौतिक लाभापोटी भक्तीचा स्वीकार निश्चितपणे त्यागाच्या प्रगतिशील मार्गातील अडथळा आहे. परम कल्याणासाठी असलेला त्यागाचा मार्ग हा जीवनाच्या रोगग्रस्त स्थितीतील भोग सुखापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. अशा भोगांमुळे आणि रोगाची लक्षणे अधिक प्रबळ होतात आणि रोगाचा अवधी वाढतो. म्हणून भगवंतांची प्रेममय सेवा अर्थात शुद्ध भक्ती स्वरूपातील असावी. अर्थात भौतिक भोगाची कामना यत्किंचितही नसावी. प्रत्येकाने भोगाची कामना कर्मफलासक्ती तर्कवितर्क सोडून प्रेममयी सेवेच्या मार्गाचे अनुसरण करायला हवे. केवळ याचमुळे प्रत्येकजण परमेश्वराच्या सेवेत शाश्वत सुख प्राप्त करू शकतो. आम्ही धर्म म्हणजे व्यवसाय असा हेतुपूर्वक केला आहे. कारण धर्म या शब्दाचा मूळ अर्थ ज्यामुळे मनुष्य आपले अस्तित्व धारण करतो असा आहे. जीवाने भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधास
अनुसरूनच आपल्या कर्माचे आचरण करावे आणि हाच त्याच्या जीवनाचा आधार आहे. श्रीकृष्ण हे जीवांचे मध्यवर्ती तत्व आहे. श्रीकृष्ण सर्वाकर्षक परमचेतन आहेत किंवा इतर सर्व जीव आणि शाश्वत रूपे या सर्वांमध्ये श्रीकृष्णांचे शाश्वत रूप आहे. सर्व जीवांना आपल्या आध्यात्मिक सत्तेत स्वतःचे शाश्वत किंवा नित्य रूप आहे आणि भगवान श्रीकृष्ण हेच त्या जीवांचे आकर्षणाचे केंद्र आहे. श्रीकृष्ण नित्य परिपूर्ण आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे अंश आहेत. श्रीकृष्ण आणि जीव यांच्यातील संबंध किंवा नाते स्वामी आणि सेवकाचे आहे. तो संबंध दिव्य आहे. आपल्या भौतिक जगातील जागतिक आणि प्राकृतिक अस्तित्वांच्या अनुभवाहून तो संबंध पूर्णपणे भिन्न आहे. हा स्वामी सेवक संबंध सलगीचे अत्यंत स्नेहपूर्ण स्वरूप आहे. मनुष्याची प्रेममय सेवा जसजशी प्रगत होते तसा तसा त्याला त्या संबंधाचा अनुभव येतो. वर्तमान भौतिक अस्तित्वाच्या बद्धावस्थेतही सर्वांनी भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत स्वतःला संलग्न करावे. त्यामुळे क्रमशः वास्तविक जीवनाची समस्या सुटेल आणि संपूर्ण मनुष्य पूर्णपणे समाधानी होईल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचा पुन्हा रविवारी भागवत कक्षेसाठी स्वागत आहे. अजूनही जन्माष्टमी संपलेली नाही आहे आणि जन्माष्टमीचा प्रभाव अजूनही आहे आणि तशी जन्माष्टमी अजून संपलेली नाही. प्रत्येक ठिकाणी जन्माष्टमीचे उत्सव चालूच आहेत. आपण गेल्या रविवारी श्रील प्रभुपादांचा 129वा आविर्भाव तिथी महोत्सव साजरा केला. त्यानंतर मंगळवारी परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांची 81वी व्यासपूजा महोत्सव. बुधवारी सकाळी श्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जन्माष्टमी. बुधवारी संध्याकाळी वडाळाला जन्माष्टमी. गुरुवारी सकाळी अंतरोळीकर नगरमध्ये जन्माष्टमी. गुरुवारी संध्याकाळी अकलूजला जन्माष्टमी. शुक्रवारी संध्याकाळी राहता शिर्डीला जन्माष्टमी. काल शनिवार श्रीरामपूर ज्या ठिकाणी लोणी संगमनेरजवळ लोणी म्हणून आहे गोगलगाव त्या ठिकाणी जन्माष्टमी. आज सकाळी भागवत कक्षा. आज संध्याकाळी अकलूजला कराडला जन्माष्टमी. तर जन्माष्टमीचं सीझन अजून संपलं. हे तर ज्या ठिकाणी अटेंड केलेली जन्माष्टमी. तर बाकी तर वेगवेगळ्या मंदिरांच्या जन्माष्टमी त्यांचे सॅटेलाईट सेंटर किंवा त्यांचे प्रचार केंद्र तर चालूच आहेत.
आणि श्रील प्रभुपादांची कृपा आहे की आपल्याला प्रभुपादांनी सदैव एन केन प्रकारेण आपल्याला बंदिस्त ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. कार्यक्रमामुळे, रविवारच्या कार्यक्रमामुळे, भागवत कथेमुळे, प्रसादामुळे, आपल्या सेवेमुळे, अर्चा विग्रहांच्या सेवेमुळे. आणि प्रभुपादांची विशेष आपल्यावरती कृपा आहे. त्यांनी आपल्याला असं मोक्कार सोडलेलं नाही. मोक्कार एक शब्द आहे, असं सोडून दिलं म्हणजे, मोक्कार सोडणं म्हणजे सोडून दिलं की त्याला विचारायचं नाही. जशी मोकाट फिरणारी कुत्री असतात रस्त्यावरती आणि ती कुत्री कुणालाही त्रास देतात म्हणून मग गव्हर्नमेंट किंवा शासनाद्वारे, आरोग्य विभागाद्वारे त्यांना पकडून मग बंदिस्त करून त्यांना एकतर इंजेक्शन देऊन मारलं जातं किंवा विष पाजून मारलं जातं किंवा कुठंतरी दूर जंगलात त्यांना सोडलं जातं. पण जे पाळीव कुत्रे आहेत त्यांना मात्र सरकार किंवा शासन हात लावत नाही. त्यांच्या गळ्यामध्ये बेल्ट आहे किंवा ज्याला नाव ठेवलेलं आहे, ज्याला कुणीतरी विचारणारा वाली आहे, ज्याला मालक आहे, त्याला कुणी घेऊन जातं का? पकडून नाही. रस्त्यावरती फिरणाऱ्यांना घेऊन जातात, पण ज्यांच्या घरामध्ये आहे, सेक्युअर आहेत, त्याला मात्र कुणी हात लावू शकत नाही. आणि त्याच पद्धतीनं श्रील प्रभुपादांनी आपल्याला प्रत्येक वेळी भगवंतांच्या चरणी बांधून ठेवण्याचा हा अथक प्रयास आहे प्रभुपादांचा. आणि म्हणून रविवारचा कार्यक्रम असो, उत्सव असो, फेस्टिवल असो, सेवा असो. कारण ज्यावेळी श्रील प्रभुपादांना विचारलं, स्वामीजी आम्ही कधी कधी मायेत जातो, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर प्रभुपाद म्हटले, कधी कधी नाही, तुम्ही कायम मायेमध्ये असता, कधी कधी कृष्ण भावनेमध्ये येता, चुकून कधीतरी. आणि त्यासाठीच प्रभुपादांनी आपल्याला इतका व्यस्त कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्यामुळे आपण मायेच्या ओघामध्ये वाहून जाणार नाही. जसा नदीला पूर आल्यानंतर नदीकाठी असलेली सगळ्या काठ्या, लाकडं, गवत सगळं काही वाहून घेऊन जातो त्या नदीचा पूर. आणि त्याच पद्धतीनं मायेचा जो प्रभाव किंवा मायेचा पूर आपल्याला कधी घेऊन कुठं पोचवेल हे आपल्या हाती नसतं. आणि म्हणून प्रभुपादांनी आपल्याला व्यवस्थितपणे बांधून ठेवलेलं आहे. कधी कधी आपल्याला कष्ट होतं, त्रास होतो, किती सेवा, किती प्रवास, किती कष्ट, किती दान, किती दक्षिणा, आपल्याला वाटतं किती वेळा द्यावं. श्री श्री राधा दामोदर. आपल्याला वाटत असतं की किती आपल्याला कष्ट होतात, शारीरिक कष्ट असो, आर्थिक कष्ट असो, मानसिक असो किंवा सामाजिक कष्ट असो. कधी कधी लोक विचारतात, तुम्हाला काय घरदार आहे की मंदिरच आहे तुमच्यासाठी? कधी उठलं सुटलं मंदिर, सकाळ झाली मंदिर, संध्याकाळ झालं मंदिर. काही कामधंदे आहेत की फक्त मंदिरातच जाऊन राहावा बस? चांगलं आहे, खरं कोणी येत नाही मंदिरात राहायला, ती पण एक वेगळंच सत्य आहे. आपण म्हणतो चांगलं आहे मंदिरात राहणं, पण तितकं सोपं पण नाही. आणि म्हणून मला आठवलं, जसं उद्धवप्रभू म्हणत होते, श्रील प्रभुपादांनी आपल्याला जी जन्माष्टमी दिली, खरं भगवंतांनी आपल्याला श्रील प्रभुपाद दिले. श्रील प्रभुपाद हे आपल्याला भगवंतांद्वारे प्राप्त झालेले एक महान संत किंवा महान आचार्य आपल्याला प्राप्त झाले. ज्यावेळी आपण भगवंतांना भेटण्यासाठी किंवा भगवंतांना त्यांच्या जन्माष्टमीच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो आणि भगवंतांसाठी आपण जी काही थोडीफार सेवा केली, ती सेवा भगवंतांना आपण एक उपहार किंवा गिफ्ट या रूपानं दिली. आणि त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून भगवंतांनी आपल्याला श्रील प्रभुपाद दिले. आणि म्हणून तर नेक्स्ट लगेच रात्री 12 वाजता भगवंतांचा जन्म आणि दुसऱ्या दिवशी श्रील प्रभुपादांचा आविर्भाव. आणि भगवंतांनी श्रील प्रभुपादांना आपला दिलं, कारण रिटर्न गिफ्टमध्ये घ्या म्हटलं, मी आनंदी आहे, तुम्ही घ्या. आणि मग प्रभुपादांनी बरोबर आपल्याला एका स्क्वेअरमध्ये बंदिस्त ठेवलेलं आहे. आणि म्हणून प्रभुपादांना चिंता वाटायची की माझे अनुयायी, माझे भक्त जितकं मायेला घाबरायचं आहे तितकं घाबरत नाहीत. ही चिंता होती प्रभुपादांना. जितकं आपण मायेला घाबरायला पाहिजे तिथं आपण घाबरत नाही. आणि म्हणून जितकी ही सेवा किंवा जितके उत्सव
हे आपण बघा, भगवंतांना सेवेची किंवा सेवेकऱ्यांची काही कमतरता नाही. भगवंतांच्या इच्छेने फक्त परास शक्तीर विदिधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच न तस्य कार्यम करणम च विद्यते. भगवंतांना कोणतंही कार्य स्वतः कधी करावं लागत नाही, फक्त त्यांच्या इच्छेने. जसं मी कालच उदाहरण देत होतो, एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा बिझनेसमध्ये, व्यापारामध्ये, दुकानामध्ये जे लाखो करोडोची उलाढाल होते महिन्याला, तिथं येणाऱ्या मॅनेजरला, त्या हॉटेलचा मॅनेजर असो त्यालाही नियम आहेत, कॅशियर आहे त्यालाही नियम आहेत. वेळेवरती येऊन दुकान उघडावं लागतं, गल्ल्यातील जे पैसे आहेत त्याचा हिशोब ठेवावा लागतो, इन्कम एक्सपेन्स किती आले किती गेले, खाता वही ठेवावी लागते. जे वेटर आहेत त्यांनाही नीतिनियमानं यावं लागतं, वेळेवरती कुकिंग करणाऱ्याला कुकिंग करून द्यावं लागतं. पण जो मालक आहे, मालक कधी येतो, गल्ला उघडतो, पैशाचा बंडल एक 50,000 लाख जेवढे त्याला पाहिजेत खर्चासाठी खिशात ठेवतो, निघून जातो. त्याला विचारू शकतो का आपण, ओ कुणाला विचारून घेतले? तो मालक आहे, मालकाला कोण विचारणार आहे? त्यामुळे भगवंतांना आपण आपल्या बांधिलकीमध्ये कधी ठेवू शकत नाही, किंवा भगवंतांना आपण आपल्या सेवेने बांधू शकत नाही. आपल्याला कधी कधी वाटतं आपण भगवंतांची सेवा केली म्हणून भगवंतांना आपण बांधून ठेवू शकतो. नाही, भगवंतांनी आपल्याला सेवा देऊन आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. आणि ती जर सेवा काढून घेतली भगवंतांनी कदाचित, तर आपल्याला जगणं फार कठीण होईल. आणि पुन्हा मग मायेच्या त्या प्रभावाने, मायेच्या ओघात आपण कुठं वाहून जाणार कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यासाठी समजणं गरजेचं आहे की माया म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय. माया म्हणजे फक्त भगवंतांना विसरणं हीच माया आहे. कृष्ण भोलिया जीव भोगवांछा कोरे निकटस्थ माया तारे झपटिया धरे. आपल्याला वाटते माया म्हणजे कुठेतरी दूर अमेरिकेत माया आहे, किंवा लंडनमध्ये आहे, किंवा मुंबईची नगरी, मुंबईमध्ये माया लपलेली आहे. नाही, ज्या क्षणी आपण भगवंतांना विसरतो त्या क्षणी ती माया आपल्यावरती आघात करते. आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला वेळोवेळी येन केन प्रकारेण आपल्याला जे बांधून ठेवलेलं आहे तीच आपल्याला सेवा आहे. आणि गुरुजन जे आचार्य आहेत किंवा वर्तमान आचार्य गुरुवृंद आपापल्या शिष्यांची योग्यता पाहून त्या योग्यतेनुसार त्याला सेवेमध्ये नियुक्त करतात. जसं भगवंत भगवद्गीतेत म्हणाले, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. 4 वर्ण आणि 4 आश्रम जे मी तयार केलेले आहेत ते जाती आणि धर्मापासून नाही, त्याच्या गुण आणि कर्मापासून. डॉक्टरचे कपडे घातलेला व्यक्ती म्हणू शकत नाही मी डॉक्टर झालो. प्रोजिनजवळ सगळे कपडे मिळतात, एम दत्ताराम स्टोअरमध्ये. तुम्ही डॉक्टर व्हा, किंवा पोलीस कपडे घाला, किंवा राजाचे कपडे घाला, किंवा साधूची दाढी लावा, रुद्राक्ष गळ्यात घाला. 1 दिवसासाठी असू शकते, 1 तासासाठी, पण कायमचं तो डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत व्यक्ती डॉक्टरचा मुलगा जरी असेल, तो डॉक्टरचा मुलगा जरी व्यवस्थितपणे विद्यालयात जाऊन, महाविद्यालयात जाऊन त्या डॉक्टरकीचं शिक्षण घेत नाही आणि निपुण होत नाही, तोपर्यंत तो डॉक्टर म्हणून स्वतःला घोषित करू शकत नाही. म्हणून प्रभुपाद म्हणायचे, जी गोस्वामी परंपरा आहे, जे गोस्वामी तथाकथित गोस्वामी जे आहेत, गोस्वामी या शब्दाचा अर्थ आहे, गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे ज्यांनी त्याला नियंत्रण केलेलं आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांचं नियंत्रण केलेलं आहे त्यांना म्हटलेलं आहे गोस्वामी. पण आजकाल गोस्वामी ही एक संप्रदाय किंवा एक जात चालू आहे. आम्ही गोस्वामी आहे कारण आम्ही त्या गोस्वामी परिवारामध्ये जन्म घेतलेला आहे. तसंच जर कोणी म्हणेल मी डॉक्टरच्या परिवारात जन्म घेतलेला आहे, मी डॉक्टर झालो, मग ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट इज डेड. ऑपरेशन सक्सेसफुल झालं पण पेशंट मेला, किंवा असेच होणार सगळे. काही काही गावामध्ये तरी कंपाऊंडर सुद्धा डॉक्टर बनून जातात. ते काय आता सोपंच आहे की डॉक्टरचे लिहून देते गोळ्या आणि इंजेक्शन द्यायचं आहे, ते तर आम्ही पण करू शकतो. पण जोपर्यंत व्यक्ती
त्यामध्ये निपुण होत नाही किंवा पारंगत होत नाही, तोपर्यंत ते ज्ञान अर्ध कुकुट ज्ञान सारखं राहतं किंवा अर्ध कुकुट न्याय ज्याला म्हटलेलं आहे. जशी कोंबडी अंड देते, तर एखादा व्यक्ती विचार करेल, अरे अंड देणारा भाग तर पाठीमागचा आहे, समोरून तिला कोण दररोज खायला घालणार, दाणे टाका, तिला तांदूळ खायला द्या, जोंधळा खायला द्या, ज्वारी खायला द्या, त्यापेक्षा काय करू, हिला कापून टाकू, खाण्याचा जो भाग आहे बंद करून टाकू, पाठीमागनं अंडी भेटतील. भेटणार आहेत का आपल्याला? नाही. जर कोंबडीला कापून टाकलं, ती कोंबडी स्वाहा झाली, पूर्ण संपलं, ती ना अंड देणार, ना खाणार, ना काहीच नाही. तर आपल्याला काय वाटतं, आपल्याला जे आवडतं तो धर्म आहे, आपल्याला जो आवडतो ती सेवा आहे, मग तो अर्ध कुकुट न्याय झाला. आणि म्हणून भागवतच्या सुरुवातीलाच शुकदेव गोस्वामीचं भागवत प्रारंभ होण्या अगोदरच सुत गोस्वामी आणि नैमिषारण्यातील ऋषींचा, शौनकादी ऋषी यांचा संवादामध्ये स्पष्ट केलेलं आहे की भक्ती म्हणजे काय आणि भक्तिमय सेवा म्हणजे काय. आपल्याला जे आवडतं ती आपली इंद्रिय तृप्ती आहे. कधी कधी सेवेमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला गुरु आणि आचार्य देतात ती सेवा आहे, आणि आपल्याला जे आवडतं, भले ते भक्तिमय कार्य वाटत असेल, ती पण मग इंद्रिय तृप्ती आहे, मला आवडतं म्हणून. पण आचार्य आणि गुरु प्रत्येक त्या व्यक्तीच्या योग्यतेनुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्याला सेवा निवडून देतात किंवा सेवेमध्ये युक्त करतात. युक्तश्च भक्तान शनयुंजतोपी, युक्तश्च म्हणजे युक्त करतात, कोणत्या त्याच्या योग्यतेनुसार. जसं गौर किशोरदास बाबाजींना विचारलं, म्हटले एखादा व्यक्ती सिद्ध स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे, स्वरूप सिद्धी म्हणजे भगवत धामात त्याचं कोणतं रूप आहे ते त्याला कळू शकतं का? तर गौर किशोरदास बाबाजी म्हटले, ती योग्यता आपली नाही आहे. आणि जर कोणाला भगवत भक्ती किंवा भगवत धामामध्ये कोणतं स्वरूप आहे ते जर त्याला कळालं असं तो म्हणत असेल, तर तो टोटली एक ढोंग आहे किंवा पाखंड आहे. जसं एखादी स्त्री जर ती गर्भवती नसेल आणि ती गर्भवती असण्याचा ढोंग करत आहे, पोटावरती उशी बांधून, कपडे बांधून, आणि ती सगळ्यांना सांगत तर असते की मी गर्भवती आहे, पण खरोखर तिला मूल किंवा बाळ जन्माला येणार नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं जर कोणी सांगत असेल, मला भगवत स्वरूप, मला स्वरूप सिद्धी प्राप्त झाली, भगवंतांच्या धामात मी मोर आहे, भगवंतांच्या धामात मी पोपट आहे, भगवंतांच्या धामात मी दधीची माकड आहे, भगवंतांच्या धामात मी गोपी आहे, हे कृष्ण, आणि मी गोपी ड्रेस घालून, गोपी डॉट लावून मी कीर्तन करणार आहे. तर ते कशाप्रमाणे, जी स्त्री जी गर्भवती नाही आहे पण गर्भवती असण्याचं नाटक करत आहे. आणि इतकंही गौर किशोरदास बाबाजी म्हणाले, जे आचार्य किंवा गुरुजन आहेत ते गुरुजन शिष्याच्या मुखातून एकदा हरे कृष्ण महामंत्र ऐकले की त्यांना कळते की हा कोणत्या स्तरावर पोचलेला आहे. हा रागानुगा भक्तीच्या स्तरावर आहे की वैदी भक्तीच्या स्तरावर आहे की हा भावभक्तीच्या स्तरावर आहे, फक्त महामंत्र ऐकल्यानंतर. आणि म्हणून संबंध, अभिधेय आणि प्रयोजन याच्यामध्ये संबंधच भक्तीमध्ये सगळ्यात पहिला टिकवणं आवश्यक आहे. आणि म्हणून भागवतच्या सुरुवातीलाच हा जो अध्याय दिव्यत्व आणि दिव्य सेवा, भगवंतांचं दिव्यत्व म्हणजे काय आणि त्यांची दिव्य सेवा म्हणजे काय याचं निरूपण या श्लोकामध्ये करण्यात आलेलं आहे. भक्ती म्हणजे काय, सवयी पुंसाम परो भक्ती यथो भक्ती अधोक्षजे. तर या श्लोकावरती जे प्रभुपादांनी तात्पर्य लिहिलं, मला वाचतानाच थोडं कठीण होत होतं, तर मग ऐकणाऱ्यांच्या डोक्यावरूनच गेलं असेल ते, कारण इतका सिद्धांतिक प्रभुपादांनी त्याच्यावरती तात्पर्य लिहिलेलं आहे की माया म्हणजे काय, शाश्वत जीव आणि परमात्म्याचा संबंध म्हणजे काय, आणि तो सेवेमध्ये एक जीव परमात्म्याशी संबंध कसा प्रस्थापित करू शकतो, आणि जीवाची शाश्वत स्थिती काय आहे. तर सवयी पुंसा परो धर्मो, परो धर्म म्हणजे सर्वोच्च धर्म, परा म्हणजे सर्वात श्रेष्ठ,
जसं पराह म्हणजे एक असतो एक लेवलला, जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना बेटर, नंतर गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर आणि बेस्ट. बेस्ट म्हणजे परा, द हायेस्ट. परो धर्मो म्हणजे हायेस्ट रिलिजन. आता रिलिजन या शब्दाचा अर्थ लोकांनी लावलेला आहे धर्म, पण रिलिजन या शब्दाचा अर्थ फक्त धर्म नसून तो गुणधर्म आहे. जशी साखर कोणत्याही बाजूनी चाखण्याचा प्रयत्न केला तर ती गोडच असते, बरोबर? की साखर एका बाजूनी कडू, एका बाजूनी आंबट, एका बाजूनी गोड, एका बाजूनी तुरट असते. नाही, जर खडी साखर जर तुरट लागत असेल तर ती खडी साखर नसून तुरटी आहे. आपल्याला वाटतं ती खडी साखर आहे, पण ती तुरट लागणार, ती खडी साखर नाही, ती तुरटी आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला दिसण्यासारखी साखर आहे, पण ती खारट असेल, पण ती साखर नाही, ते काय, मीठ आहे. आणि म्हणून जीवाचा शाश्वत गुणधर्म हा सेवा करण्याचा आहे. मग तो सेवाभाव कुठंही जरी गेला तरी तो असतोच. लहान मुलं आपल्या आईवडिलांची सेवा करतात, आई वडील मुलांची सेवा करतात, शिक्षक मुलांची सेवा करतात, विद्यार्थी शिक्षकांची सेवा करतात. जो जॉब करणारा व्यक्ती आहे, कामगार, तो आपल्या मालकाची सेवा करतो, मालक त्याच्या HODची सेवा करतो, तो त्याच्या मॅनेजिंग डायरेक्टरची सेवा करतो, आणि मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या घरी आपल्या पत्नीची सेवा करतो. तो कुणीही कितीही जरी मोठा असला तरी कुणाच्या ना कुणाच्या अधीन राहून सेवा करणं हे त्याच्यासाठी शाश्वत आहे आणि कुठेही सुटलेलं नाही. कुठेही जरी गेलं तरी बा, कोणत्याही धर्मात असो, कोणत्याही जातीमध्ये असो, सेवा हा धर्म आहेच, कुठेही गेलं तरी. म्हणून आपल्या जातीनं हा श्रेष्ठ धर्म होत नाही. हा गुणधर्म, जसं साखरेचा गुणधर्म गोडवा आपण कधीही बदलू शकत नाही, तसा जीवाचा शाश्वत धर्म सेवा. आणि म्हणून म्हटलेलं आहे, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. तो दास आहे. जर आपण भगवंतांचा दास नाही झालो, इफ दे विल नॉट सर्व गॉड दे विल सर्व डॉग. मग कुत्र्याची सेवा आहेच. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे इथं भारतात ज्यांनी विदेशात गेले असतील किंवा पाश्चिमात्य देशात पाहिलं असेल, मी स्वतः बघितलं किती दुर्भाग्यपूर्ण जीवन, किती मोठमोठे लोक आहेत, किती मोठमोठे अधिकारी आहेत आणि कोट्यावधीचा बंगला आहे, पण त्या ऐशोआरामाने आपलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी कुत्र्याला फिरायला घेऊन जातात. त्यावेळी एका हातामध्ये कुत्रं, दुसऱ्या हातामध्ये सुपली आणि प्लास्टिक. मग ते कुत्रं जिथं विष्ठा करेल, प्लास्टिक घाला, त्या सुपलीमध्ये गोळा करा, मग त्या प्लास्टिकला गाठ बांधा, खिशात ठेवा आणि ती विष्ठा घरी घेऊन या आणि घरी आल्यानंतर आपल्या डस्टबिनमध्ये टाका. रस्त्यावर कुठेही जरी टाकलं तरी दंड, पेनाल्टी लागते. त्या काय फायदा? मग असा धर्म जेव्हा आपण भगवंतांची सेवा करत नाही त्यावेळी मग कुत्र्यांची सेवा आपण करू लागतो. जी गोमाता आहे, गोमाता तर रस्त्यावर आहे, कुत्रे घरात आहेत. आईला आपण रस्त्यावरती ठेवलंय आणि कुत्र्यांना आपण घरात आणलंय. कुत्र्याची जागा घराच्या बाहेर आहे. पण आजकाल सगळ्यांना वाटतं की फॅशन म्हणजे कुत्र्याला घरात, किचनमध्ये, बेडरूममध्ये त्या कुत्र्याला जवळ घेऊन झोपलं जातं, मग त्याची ते केस सगळीकडं. कुठं आहे शुद्धता? आणि जर क्वचित जर त्या कुत्र्याचं चिंतन मरते वेळी झालं तर काय होईल? मग अंते नारायण स्मृती नाही, अंते टॉमी स्मृती झाली तर मग पुढचा जन्म टॉमीचा फिक्सच आहे. टॉमीचा जो जन्म जो आहे तो मग फिक्स आहे. अंते नारायण स्मृती म्हणजे पुढे दुसऱ्या अध्याय अंते नारायण स्मृती. काही आपण करतो त्याचा एकमेव उद्देश असणं आवश्यक आहे की अंते नारायण स्मृती. आपण जे काही करत आहोत सरते शेवटी भगवंतांचं स्मरण होणं हे आवश्यक. जर तसा धर्म जो माणसाला भगवत प्रेम किंवा भक्तीच्या मार्गावर नेणारा असा हा धर्म.
आणि ईश्वर प्रेम आणि भक्तीच्या मार्गावर नेणारा हा धर्म. अहैतुकी अप्रतिहता. अहैतुकी या शब्दाचा अर्थ आहे कोणताही हेतू नसते वेळी. अहेतू, कोणताही हेतू नाही. जसं आपण दररोज शिक्षाष्टकची प्रार्थना म्हणतो आणि शिक्षाष्टकाची प्रार्थना म्हणते वेळी सुरुवातीला वैदिक भक्ती, साधन भक्ती आणि मग शुद्ध भक्ती. जो 8वा श्लोक जो आहे, कोणता 8वा श्लोक? आश्लिष्यवा पादरताम पिनष्टुमाम अदर्शनात मर्महताम करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनातस्तु स एव न परः. तुम्ही मला दर्शन द्या किंवा दर्शन न देता तुम्ही मला मर्माहत ठेवा, त्रास द्या. तुम्ही काहीही करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहात, कारण तुम्ही माझे नित्य प्रतिबंध रहित आराध्य प्राणेश्वर आहात. आता श्लोक भलेही चैतन्य महाप्रभूंच्या मुखातून निघालेला आहे, पण बोलणारी श्रीमती राधाराणी. द हायेस्ट परफेक्शन. तुम्ही दर्शन द्या किंवा दर्शन न देता मला कितीही त्रास द्या, तुम्ही सर्व काही करण्यासाठी सर्व समर्थ आहात, कारण भगवंता तुम्ही माझे नित्य प्रतिबंध रहित, कोणताही प्रतिबंध नाही आहे, आराध्य प्राणेश्वर आहात. ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती, कोणताही हेतू न ठेवते वेळी. आता हेतू आणि अहेतू मध्ये काय अंतर आहे? अहैतुकी म्हणजे कोणतं काहीच नाही पाहिजे. भगवंता मी तुम्हाला दान दिलं, तुम्हाला सेवा केली, तुम्हाला माझं जीवन अर्पण केलं, मला बदल्यामध्ये काही नको, तुम्ही प्रसन्न राहा बस. जसं गोपींजवळ नारद मुनी गेले. नारद मुनींना गोपींची भक्ती पारखण्याची इच्छा होती. गोपींची भक्ती तो परिणाम काय असतो, गोपींची भक्ती म्हणजे काय, व्रजवधू वर्गेन या कल्पितः म्हणजे काय. तर ती भक्ती मोजण्यासाठी किंवा भक्तीची परीक्षा घेण्यासाठी ज्यावेळी नारद मुनी पोचले, भगवंतांनी सांगितलं, नारदा माझं डोकं फार दुखत आहे आणि त्या डोकं दुखण्यासाठी झेंडू बाम किंवा विक्स चालणार नाही आहे. कधी कधी जे लोक फार त्रास देतात किंवा जे लोक परेशान करतात त्यांचं नाव झेंडू बाम ठेवलं जातं, कारण का ते आलं की आपल्या डोक्याला त्रास होतो. तर भगवंतांनी सांगितलं की मला जे आहे याच्यावरती एकच उपाय, एका भक्तांच्या चरणांची धूळ जर माझ्या डोक्याला जर लावली तर माझं डोकं दुखणं कमी होईल. तर नारद मुनी बऱ्याच भक्तांजवळ गेले, म्हटले आम्ही आमच्या चरणांची धूळ भगवंतांच्या मस्तकाला कशी लावणार? नाही नाही, त्याच्यासाठी किती नरकामध्ये आपल्याला यातना भोगाव्या लागतील, आम्ही नाही करणार असं. विचार करा, जर आपल्याला कोणी सांगितलं माझ्या डोक्यावरती पाय ठेवा, कोण इतकं सोपं नाही आहे. स्वतःची भक्ती स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःच्या अपराधांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण कधी तयार होणार नाही. आणि असे कित्येक साधू संत देवी देवता सगळीकडं फिरून सरते शेवटी ते भगवंतांजवळ, भगवंता कुणीच तयार नाही. म्हटलं तर ठीक आहे, वृंदावनात जा, वृंदावनात गोपींना भेटा. आणि गोपींना श्रीमती राधाराणींच्या प्रामुख्यानं ज्यावेळी भगवंतांना विचारलं की, भगवंतांसाठी विचारलं नारदांनी की हे गोपींनो, भगवंतांचं डोकं दुखत आहे आणि त्या डोकं दुखण्यामागचं एकच औषध जे आहे ते जर कमी करायचं असेल तर ते काय, तुमच्या चरणांची धूळ लागणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला नरकात जावं लागेल. आता गोपींनी काय सांगितलं, ती चरणांची धूळ ताबडतोब घेऊन जा. जर एक क्षण जर भगवंतांचं डोकं दुखायचं थांबत असेल आणि त्याच्यासाठी आम्हाला अनंत कोटी जन्म नरकामध्ये जावं लागेल तरी सुद्धा आम्ही तयार आहे. ही भक्ती आहे, शुद्ध भक्ती, अहैतुकी. मला हे भेटलं तर मी करणार, मला जर हे भेटलं तरच मी ही सेवा करणार, मी कंडिशन्स आले. जसं जागा घेताना देखील कोणी दान देणारे जागा देणारे असतात. मग इस्कॉनचा किंवा श्री प्रभुपादांनी तयार केला एक नियम आहे, कंडिशन डोनेशन किंवा अनकंडिशनल डोनेशन. कंडिशन म्हणजे ते जागा देणार आहेत किंवा धन देणारे आहेत, त्याच्यामध्ये त्यांची काय कंडिशन आहे का, अट आहे का, व आम्ही जागा देणार,
माझी अट आहे पुढच्या वर्षी जन्माष्टमीपर्यंत मंदिर बनायला पाहिजे, माझी अट आहे 2 वर्षामध्ये तिथं ब्रह्मचारी आश्रम बनायला पाहिजे, माझी अट आहे मी दान दिलेलं आहे त्याचा त्याच वेळी उपयोग व्हायला पाहिजे. मग ते काय झालं, कंडिशन दान झालं. दान तर दिलं आपण, पण ते अट पूर्ण झालं, अटीसहित. आणि अनकंडिशनल दान म्हणजे एकदा मी दिलं, माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही. जसं आपण म्हणतो उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये. आणि राम जन्मभूमीचा जो ट्रस्ट आहे, संस्था, जर त्यांची आपण वेबसाईट जर उघडली तर सगळ्यात पहिला हाच नियम येतो, एकदा संस्थेला दिलेलं दान परत केलं जाणार नाही. कारण संस्थेला भगवंतांना दिलेलं दान कधी आपण परत मागू शकत नाही. आपण जेव्हा राधा दामोदरांची प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळी ज्यांनी विग्रह दिले, श्रीमान साधू संघ प्रभू आणि त्यांच्या परिवाराने, तर डीटी वर्शिप मिनिस्ट्रीने नियम होता की डीटी इन्स्टॉल तेव्हाच होतील, बाकीचे नियम तर आहेतच. ब्राह्मण दीक्षित भक्त कुकिंग करणारे, ब्राह्मण पूजा करणारे, ब्राह्मण भोग अर्पण करणारे, जे काही नियम आहेत ते तर असतीलच. 7 आरत्या, 6 ऑफरिंग, ड्रेसिंग, नाईट ड्रेसिंग, मॉर्निंग ड्रेसिंग, फेस्टिवल, अभिषेक इत्यादी. पण ज्यांनी मूर्ती दिलेल्या आहेत त्यांचे ॲफिडेविट करून घ्या की मी ह्या डीटी ज्या विग्रह दिलेल्या आहेत त्याचा माझा आणि माझ्या परिवारातील येणाऱ्या सदस्यांचा काहीही त्याच्यावरती नियम किंवा त्याच्यावरती आमचा हक्क, अधिकार राहणार नाही. ॲफिडेविट त्यांच्याकडे लिहून घेतलं आणि बिल सहित, आणि सगळ्या परिवारातील सदस्यांची सही आणि साक्ष घेतली. का? कारण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाल्या विग्रह, आणि विशेष करून एक घटना झाली लखनौच्या भागामध्ये आणि दुसरी युरोपमध्ये, रोमजवळ कुठेतरी, की त्या व्यक्तीने डोनेशन दिल्या, डीटी प्राणप्रतिष्ठा झाल्या. 8-10 वर्षानंतर मंदिरचं मॅनेजमेंट आणि त्याचं जमलं नाही काहीतरी, ते म्हटले माझे भागवंत आहेत मी घेऊन जातो. म्हटलं मी दिलेले आहेत, माझे भागवंत आहेत मी घेऊन जातो मूर्ती. आणि म्हणून तेव्हा त्या अशा घटनेमुळे किंवा अशी जी आपला प्रत्यय आला त्या प्रत्ययाला अनुसरून हा नियम बनवावा लागला. आणि प्रत्येक ठिकाणी हा नियम आहे. डीटी इन्स्टॉल होण्या अगोदर ज्या डीटीचे दानदाते आहेत त्यांनी बिल सहित सबमिशन करावं की माझा आता काही अधिकार नाही. त्याला म्हटलेलं आहे अहैतुकी भक्ती, अहैतुकी अप्रतियता. आणि हेतुपूर्ण म्हणजे आता गणेशोत्सव येणार आहे बुधवारपासून, बरोबर? गणपती बाप्पा मोरया. गणपती 21 मोदक घ्या, मला पास करा. 51 मोदक घ्या, खरं 11 दिवसाच्यात माझं सेटिंग करून द्या. 108 मोदक घ्या, खरं यावर्षी माझं लग्न लावून द्या. तुमच्याजवळ तर 2-2 आहेत, रिद्धी सिद्धी मला एक तरी द्या. तर ती आहे हेतू पूर्ण केलेली भक्ती. त्याच्यामध्ये व्यापार म्हटला जातो, हे घ्या आणि ते द्या. जसं आपण दुकानात जातो, पैसे देतो आणि आपण वस्तू मागतो, त्याला म्हटलेलं आहे हेतुपूर्ण इच्छा. जसं कोणताही उत्सव असो, आपण जेव्हा यज्ञ करतो, पूजा करतो, आपण वैष्णव पद्धतीनं करतो त्यावेळी नारायणायती समर्पयामी किंवा कृष्णार्पणमस्तु, हे जे काही आपण केलेलं आहे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी अर्पण केलेलं आहे. पण आपण भौतिक जगामध्ये जेव्हा आपण ऐकतो कोणतंही कार्य करण्या अगोदर ज्यावेळी संकल्प ज्यावेळी घेतला जातो, काय म्हटलं जातं? धैर्यम देही, स्थैर्यम देही, पुत्र देही, देही देही देही, सगळी पहिला लिस्टच असते. त्यासाठी धनम, ऐश्वर्यम, पुत्र, पौत्र, धनाधी इत्यादी, त्याच्यासाठी आपण हे कार्य करत आहोत. तर ते हेतून झालं. आणि म्हणून अहैतुकी, कोणताही हेतू नसते वेळी भगवत प्रेम किंवा ईश्वर प्रेम आणि भक्तीच्या मार्गावरती घेऊन जाणारा हा धर्म. सवई पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षज. अधोक्षज म्हणजे आपल्या इंद्रियांच्या पलीकडं असणारे भगवान श्रीकृष्ण. आता इंद्रियांच्या पलीकडं म्हणजे काय? आता इंद्रियांच्या पलीकडं म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपण ज्या दृश्य गोष्टी पाहतो, कानाने ऐकतो, परंतु भगवंत इंद्रियांच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत.
भगवंत आपल्या इंद्रियांच्या कार्यक्षेत्रात नाही आहेत. भगवंत ज्यावेळी आपण सांगतो की अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती पश्यंती पांती कलयंती चिरम जगंती. भगवंत डोळ्याने पण मसाला पप्पू खाऊ शकतात. आपल्याला असं कसं होऊ शकतं, ऐसा थोडी नव्हता आहे. भगवंत कानाने बोलू शकतात, कारण भगवंतांची इंद्रिय पूर्ण आहेत. कोणत्याही इंद्रियांनी ते कोणतंही कार्य पूर्ण करतात. आता बघा, भगवंतांना आपण भोग दाखवतो, राजभोग असो, 56 भोग असो, कोणताही भोग असो, भगवंत आपल्या कृपा कटाक्षानं तो स्वीकारतात आणि भगवंतांचं पोट भरतं. आपल्याला जर फक्त दाखवलं 5 मिनटं बघा आणि प्लेट घेऊन जाणार आहे, खायचं नाही, पोट भरणार आहे का आपलं? नाही. कारण आपण इंद्रियांच्या अधीन आहोत आणि भगवंत इंद्रियांच्या परे आहेत किंवा इंद्रियांच्या त्या नियंत्रणात नाही आहेत. ते माईक जगताच्या पार म्हणजे आध्यात्मिक पातळीवर आहेत. या मायेचं जगत जे आहे त्याच्या पलीकडं ते आध्यात्मिक जगतामध्ये स्थित आहेत. जसं उदाहरणार्थ, जर आपण नियम आहे एक जगामध्ये, जिथंही रेल्वेचे ट्रॅक आहेत तिथं सगळ्या गाड्या थांबतात, बरोबर? मग ती 1 लाखाची रिक्षा असो, रिक्षावाले झोपू नका नाहीतर ॲक्सिडेंट होऊ शकतं. मग ते रिक्षा असो किंवा 4 व्हीलर असो किंवा मर्सिडीज असो किंवा फॉर्च्युनर असो किंवा एखाद्या करोडचीच गाडी असो, किती महागडी गाडी असो, प्रत्येकाला त्या रेल्वे ट्रॅकजवळ, रेल्वे जेव्हा जाणार त्यावेळी ट्रॅकजवळ थांबणं आवश्यक आहे. किती महागडी गाडी असो किंवा साधारण रिक्षा जरी असली तरी. तर एक विमान वरून जातं, तर आम्ही तो व्यक्ती जो आहे मर्सिडीजमध्ये बसलेला तो म्हणणार, हो आम्ही तर थांबलो, विमान थांबलं नाही, त्यांना पण थांबवा की. त्यांनी पण थांबायला पाहिजे. ते थांबणार आहे का विमान? नाही, कारण का त्याचा मार्ग जो आहे आकाश मार्गातून जातं. आणि विमान पण असं नाही की कुठूनही कुठं उडू शकते, नाही. विमानामध्ये देखील त्यांचा आकाश मार्ग, त्यांचा जो रोड आहे तो फिक्स आहे, त्याच रोडने त्यांना जावं लागतं, आकाशात जरी असलं तरी. तसं भगवंत आध्यात्मिक जगामध्ये त्यांना नियम आपण जमिनीवरचे लावू शकत नाही. जसं गाड्यांचा नियम आपण विमानाला लावू शकत नाही, तसं आपण मायेच्या अधीन असलेले, इंद्रियांच्या अधीन असलेले लोक आपण इंद्रियातीत, इंद्रियाच्या पलीकडे जे भगवंत आहेत त्यांच्यावर लावू शकत नाही. म्हणून भगवंतांचं नाव आहे निर्गुण. निर्गुण म्हणजे निराकार नाही आहे. लोकांना तू एक निर्गुण, तूही निराकार, ज्याला आकारने नाही. निर्गुण म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ज्यांच्यावरती कार्य करत नाहीत असे निर्गुण. ते 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आणि म्हणूनच ते ज्ञानेंद्रियाने नव्हे तर शुद्ध भक्तीनेच अनुभवता येतात. हा अधोक्षजाचा पहिलं, अधोक्षज जो शब्द आहे त्याचं पहिलं निरूपण आपण डोळ्यांनी, आपल्या इंद्रियांनी आणि आपल्या जे तथाकथित ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्याने भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. आता अधोक्षज शब्दाचा दुसरं अर्थ किंवा निरूपण, आपण भगवंतांना ज्ञानानं नाही तर भक्तीनं प्राप्त होणारे ते आहेत. न बुद्ध्या ना वादे न श्रवणान लभ्य. उपनिषदांचे तत्व आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे भगवंतांना केवळ तर्क, चर्चा, अभ्यास यामुळे आपण समजू शकत नाही, तर त्यांना प्रेम भावाने भक्तिपूर्वक सेवा केल्यानेच त्यांना आपण समजू शकतो. भक्तिपूर्वक सेवा केल्यानेच त्यांना आपण समजू शकतो. एक व्यक्ती आला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांजवळ आणि त्यांनी सांगितलं की मला भगवंतांविषयी जाणून घ्यायचं आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले किचनमध्ये जा, तिथं संडेची भांडी आहेत, तेवढी भांडी घासून घे, नंतर आपण चर्चा करू. पहिल्याच ह्याच्यामध्ये सेवा केल्यानंतर तर भगवंतांना आपण समजू शकतो. पंखा बंद करू. तिसरं अधोक्षज या भगवंतांच्या नावाचं वैशिष्ट्य. जसं भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये त्यांची अनेक नावे आहेत, त्यातील एक नाव काय? अधोक्षज, जे त्यांच्या अदृश्य आणि अलौकिक परमार्थिक स्वरूपाला दर्शवते. तर नाव हे विशेष रूपानं भक्ती प्रदान करणारे
ते आहेत. आणि अधोक्षज या शब्दाचा अर्थ त्यांना पाहण्याचा प्रयत्न नाही, तर सेवाद्वारे त्यांना आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. भगवंत अधोक्षज म्हणजे या इंद्रियांच्या पलीकडे आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ते प्रकट होणार आहेत. इंद्रियांच्या पलीकडे ज्ञानेंद्रियांनी आपण ज्ञान जसं प्राप्त करतो तसं भगवंतांना पण जबरदस्ती प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून अधोक्षज या नावामुळे भक्ताला समजते की भगवंतांची प्राप्ती ही बाह्य साधनांनी नसून अंतःकरणाच्या शुद्धतेने होते. अध अक्षजः, अध म्हणजे नाही, अक्ष म्हणजे डोळे. या भौतिक डोळ्यांनी आपण भगवंतांना पाहू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्माजी म्हणतात, प्रेमांजनश्चुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. प्रेमांजन श्रुरित भक्ती विलोचनेन, प्रेमाचं अंजन म्हणजे काजळ. जसं आजकाल सगळे काजळ लावतात, काजळ किंवा सुरमा, सुंदर दिसायसाठी, डोळे सुंदर दिसायसाठी. पण ब्रह्माजी म्हणत आहेत, प्रेमाचं ज्यावेळी आपण अंजन लावतो त्यावेळी आपण भगवंतांना पाहू शकतो. ते प्रेम विकसित करणं म्हणजेच अहैतुकी भक्ती. आणि ज्यावेळी अहैतुकी भक्ती विकसित होते त्यावेळीच ते प्रेम उत्पन्न होतं. नाहीतर प्रेम तसं उत्पन्न होत नाही. प्रेम कधी मार्केटमध्ये विकत भेटत नाही किंवा मंदिरामध्ये किलोवर भेटत नाही. आम्हाला एक 5 किलो प्रेम द्या. तसं आपण गोविंदास किंवा गोशाळेतून दूध घेतो, 1 लिटर दूध द्या, 2 लिटर दूध. तसं आपण 5 किलो प्रेम द्या, प्रेम भेटत नाही. त्याच्यासाठी ते कार्यान्वित करणं आवश्यक. आणि म्हणून प्रभुपाद जिथंही भक्ती लिहितात, फक्त भक्ती लिहित नाहीत, भक्तिमय सेवा लिहितात. नॉट ओनली डिवोशन, डिवोशनल सर्व्हिस. जेव्हा आपण कार्य करणार त्या कार्यामध्येच प्रेमाचं रूपांतर हळूहळू प्रेम प्रकट होऊ लागतं. जसं एक नव युवक आणि युवतीचं उदाहरण दिलं जातं. ते म्हणतात एकमेकाशी, मी तुझ्यावर फार प्रेम करतो. फक्त म्हणतोच, पुढं काय, मी तुझ्यावर फार प्रेम करतो. मग जसं गुरुमार म्हटलंय, कधी फिरायला घेऊन जातो का, कधी फूल दिला का, कधी काय खायला दिला का, तर मग ते प्रेम आहे. फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो, पुढं काहीच नाही, बस. मग ते मायावत झाला, मी प्रेम करतो, पुढं काय. मग जेव्हा तो प्रियकर आपल्या प्रेयसीला फिरायसाठी किंवा फुलं किंवा खाण्यासाठी, करू नका, उदाहरण आहे फक्त, की ऑफिशियल आम्हाला आता परवानगी भेटलेली आहे फिरायला घेऊन जायसाठी, फुलं देण्यासाठी, अनुमती, अध्यक्षांनी अनुमती दिली. हे उदाहरण सांगितलं की ज्या पद्धतीनं जेव्हा तो व्यक्ती आपल्या प्रेयसीची काळजी घेतो, सेवा करतो, त्यावेळी ते प्रेम जे आहे ते प्रेम घनप्रेम म्हणजे प्रेमाची उत्कंठा आणि प्रेमाचं स्वरूप ते गंभीर्य होऊ लागतं. नाहीतर पहिला सुरुवातीला फक्त लिप सर्व्हिस असते, फक्त बोलून. लिप सर्व्हिस नाही, काहीतरी कार्यान्वित. आणि जेव्हा कार्यामध्ये होतं त्यावेळी त्या व्यक्तीचा आपोआप संबंध येतो. आता आपला भगवंतांशी किंवा भक्तांशी संबंध आहे कशामुळे? सेवेमुळे. जर सेवाच नाही तर मग काय अंतर आहे आपल्यामध्ये आणि भौतिक लोकांमध्ये? काहीच नाही. ज्याच्यासाठी आपण इथं आलेलो आहोत तेच जर बाजूला राहिलं तर मग आपल्यामध्ये आणि भौतिक लोकांमध्ये अंतरच नाही. आपल्याला बांधिलकी जी बांधून ठेवलेलं आहे त्या सेवेमुळे. ती सेवाच जर नसली तर मग संबंध प्रस्थापित कसा होणार? आई वडील मुलांची सेवा करतात म्हणून मुलं घरात राहतात. जर आईने एक विचार केला, मी 8 दिवस कुकिंग करणार नाही, जे करायचं आहे कर, मग ते राहणार का मुलं घरात? जोपर्यंत आई मुलांची काळजी घेत आहे म्हणून तर ते मुलं राहतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत म्हणून तर विद्यार्थी न चुकता इच्छा नसते वेळी परीक्षेच्या भीतीनं का असेना शाळेत जातात. जर तिथं शिकवलंच नसतं, या बसा तुम्हाला काय करायचं आहे करा, कोण जाणार आहे? ते म्हणले शाळेत काय शिकवत नाहीत, घरी जाऊन तरी तेच करायचं आहे, शाळेत पण तेच करायचं, अशा घरातच राहतो. काही काय आहे शाळेमध्ये, आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. कधी शिकवणार? संध्याकाळी 5 नंतर शिकवणुकीवर या, स्पेशल क्लासेस, तिथं पैसे द्या, तिथं आम्ही शिकवतो. तर अशी पद्धती आहे. जो स्वधर्म, ज्यांना स्वतःचा धर्म सोडून
परोधर्मो, दुसऱ्याच्या धर्मामध्ये इंटरेस्ट असेल तर मग तो भक्तीमध्ये टिकणं त्याच्यासाठी फार कठीण होतं. आणि म्हणून सेवा ही जी आहे ती सेवा आपल्याला बांधून किंवा भगवंतांशी संबंध प्रस्थापित करणारी आहे. अध अक्षज, जे आपल्याला भौतिक डोळ्यांनी ज्यांना आपण पाहू शकत नाही, हा एक अर्थ. दुसरा अक्षज, अ आणि क्ष, पहिलं अक्षर आहे वर्णमाला किंवा जी आपण लिहितो A to Z जी वर्णमाला आहे, अ पहिलं अक्षर आहे आणि क्ष शेवटचं अक्षर आहे. तर पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत जितकंही आपल्याजवळ ज्ञान आहे त्या ज्ञानाद्वारे देखील आपण भगवंतांना समजू शकत नाही. आणि म्हणून अधः म्हणजे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे, अक्षः म्हणजे डोळे, कान, नाक इत्यादी जी 5 आपली ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्या पलीकडे, ज म्हणजे उत्पन्न झालेला किंवा प्रकट झालेला. आणि याचा पूर्ण अर्थ जर असेल, अधोक्षज म्हणजे असे भगवंत जे भौतिक इंद्रियांनी जाणता येत नाहीत आणि जे फक्त भक्ती सेवेद्वारेच जाणले जाऊ शकतात. हा एक फक्त शब्दाचा अर्थ आपण ऐकला, अधोक्षज. याला म्हटलं जातं भागवतचं अध्ययन. एक आहे भागवतम रीडिंग आणि भागवतम स्टडी. स्टडी म्हणजे प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊन पुढे जाणं. नाहीतर मग पालटणं. झालं प्रभूजी भागवतम वाचलं, काय वाचलं होतं काहीतरी, कृष्णलीला होती. हो, कृष्णलीलाच आहे पूर्ण भागवतामध्ये, पण सिद्धांत. तर अध म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे, अध म्हणजे खाली किंवा इंद्रियांच्या पलीकडे, अक्ष म्हणजे जे ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांच्या पलीकडे, आणि ज म्हणजे उत्पन्न होणारा. आपल्या भौतिक इंद्रियांच्या, आपल्या भौतिक ज्ञानांच्या पलीकडे. कळालं ना? अ आणि क्ष, A to Z जे म्हणतो त्याच्यातच आपलं सगळं ज्ञान प्राप्त होतं. सुरुवातच अ आणि क्ष पासून आहे. मग A फॉर ॲपल, B फॉर बॅट, तिथूनच चालू होतं सगळं. आता जे वैदिक शाळा आहेत गुरुकुल, तिथं A फॉर अर्जुन, B फॉर बलराम असं शिकवलं जातं. किती आनंदाची गोष्ट आहे जर असं प्रत्येक शाळेमध्ये जर शिकवलं. हे भगवंत आपल्या डोळ्यांनी, कानाने किंवा मनाने सहजपणे कळणारे नाहीत. ते इंद्रिय गोचर अनुभवांच्या परे आहेत. म्हणजेच जे ज्ञानाने, वादविवादाने आणि प्रयोगाने समजत नाहीत असे ते अधोक्षज आहेत. लॅबॉरेटरीमध्ये आपण त्यांच्यावर काहीतरी फॉर्म्युला तयार करू शकत नाही. x + y + square = अधोक्षज असं कधी झालं नाही. ते आपला प्रयोग, आपलं ज्ञान, आपले इंद्रिय यांच्या पलीकडे जे भगवंत आहेत त्यांना म्हटलेलं आहे अधोक्षज. तर सगळ्यात पहिला जे आपण ऐकलं, सवयी पुंसा परोधर्मो यथो भक्तीर अधोक्षज, हे आणि अशा अधोक्षज भगवंतांची भक्ती करणं. आता अहैतुकी म्हणजे निष्काम भक्ती, ज्याला कोणताही स्वार्थरहित केली जाणारी भक्ती. ना प्रसिद्धीसाठी, ना धनसंपत्तीसाठी, ना मुक्तीसाठी. आणि म्हणून भक्तीचं नाव आहे निष्काम भक्ती. मिश्र भक्ती नाही. मिश्र म्हणजे काहीतरी पाहिजे म्हणून. चांगलं आहे भौतिक जगामध्ये इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आपण भगवंतांच्या जवळ येतो. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेण यजेत पुरुषम परम. आपल्याजवळ कोणती इच्छा असो किंवा कोणती इच्छा नसो, भौतिक इच्छा भरपूर प्रमाणात असो किंवा मुक्तीची इच्छा असो, कमीत कमी तो व्यक्ती भगवंतांजवळ येतो, ते श्रेष्ठ आहे. बाहेर कुठेही जात नाही, दर्गा की चादर आणि इकडं तिकडं फिरत नाही कुठं. कमीत कमी भगवंतांजवळ येतो. फर्स्ट त्याची क्वालिटी, त्यांनी पहिली पायरी किंवा पहिली परीक्षा त्यांनी पास केली की तो भगवंतांजवळ आला. चांगली गोष्ट आहे. पण आता न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहैतुकी त्वयी. त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे न धनम न जनम, मला कोणत्याही धनाची अपेक्षा नाही, जन्माची अपेक्षा नाही, सुंदर अनुयायी, सुंदर कविता करण्याची आवश्यकता माझी इच्छा
नाही, माझी एकच इच्छा आहे की जन्म जन्मांतर तक तुमची अहैतुकी सेवा प्राप्त होईल. तर ना प्रसिद्धीसाठी, धनसंपत्तीसाठी, ना मुक्तीसाठी, पण सेवा केली कशासाठी? प्रेम प्राप्त करण्यासाठी. शीघ्र अतिशीघ्र सिद्धी याने कृष्ण प्रेम प्राप्त हो. त्या प्रेमासाठी केली जाणारी भक्ती, त्याला म्हटलेलं आहे अहैतुकी. ह्या तिसरा शब्द. पहिला आपण ऐकलं भगवंतांचं नाव कोणतं? सगळ्यात पहिला जो धर्म म्हणजे काय? सवई पुंसाम परो धर्मो. यथो भक्ती. कुणाची भक्ती? अधोक्षज. मग अधोक्षज म्हणजे काय, किंवा अधोक्षज भगवंत किंवा अधोक्षज या शब्दाचा अर्थ काय? आणि आता आपण ऐकलं अहैतुकी म्हणजे निष्काम भक्ती म्हणजे काय? अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे अखंड, सदैव, कंटिन्युअस. जसं हे उदाहरण माहिती आहे किती सूट होतंय, पण डॉक्टरच्या जे असतं ती मशीन त्याच्यामध्ये इंडिकेशन असतात सगळे. काय म्हणतात त्याला मशीनला? पल्स मशीन का? व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटरवरती कमी जास्त कमी जास्त चालू असतं, पण ती जेव्हा एकच लाईनमध्ये जाते याचा अर्थ माणूस मेलेला आहे. पण भक्तीमध्ये त्याच्या उलट आहे. भक्तीमध्ये स्थिरता असणं आवश्यक आहे. कधी कधी आपला जप चांगला होतो, कधी कधी वाईट होतो. कधी कधी 4 नियम, कधी 3.5 नियम, कधी 4.5 नियम, कधी 5 नियम आपण तयार केलेले. 5वा नियम आपण तयार केलेला आहे. 4 नियम तर आचार्यांनी किंवा भागवताच्या प्रथम स्कंदातील 17व्या अध्यायामध्ये जो अध्यायाचं नावच आहे, परीक्षितांनी कलीला दिलेला दंड. आणि त्या दंड जेव्हा दिला, त्या दंडामध्ये त्यांनी सांगितलं की तू 4 ठिकाणी राहू शकतो. चतुर्विधम. हे जे 4 ठिकाण कोणते कोणते आहेत? जिथं मांसाहार केला जातो, जिथं व्यभिचार केला जातो, जिथं जुगार खेळली जाते, आणि जिथं मादक द्रव्यांचं सेवन. कलीला दंड आणि पारितोषिक. आणि त्यावेळी कलीनं सांगितलं हे 4 स्थान तर आपल्याकडं शोधून सुद्धा सापडणार नाही. मला आणखी एक स्थान द्या ज्या ठिकाणी अधिक सोनं ठेवलेलं आहे. जबरदस्तीनं एकत्रित केलेली प्रॉपर्टी जिथं आहे तिथं मला स्थान द्या. म्हटलं ठीक आहे, राहा बाबा. आणि त्या दिवशी कली सगळ्यात पहिला कुठं प्रवेश केला? परीक्षित महाराजांच्या खजिन्यामध्ये. आणि त्या मुकुटातच त्यांनी प्रवेश करून बसला आणि त्यांच्या बरोबर डोक्यावरतीच बसला. तर अप्रतियता म्हणजे अखंड भक्ती. 1 संडे आलं, 2 संडे नाही आलं. आज 16 माळा जप केला, उद्या 13च माळा जप केला, परवाजी विसरलो. आज एकादशी आहे, 64 माळा जप केला, 4 दिवस दिसलाच नाही. 64 माळा एकादशी दिसलाय, निर्जल एकादशी केली आणि त्यानंतर 4 दिवस कुठं गेला प्रभूजी? 4 दिवसाची झाली की जप. 16 16 16 16 64 माळा एकाच दिवशी करून घेतल्या. तर ती अखंड अशी न राहता, अप्रतिहता म्हणजे अखंड. आणि कुठलीही परिस्थिती असो, दुःख असो, आनंद असो. आनंद आपण पचवू शकत नाही, दुःख कधी कधी पचवणं सोपं आहे, पण सुख पचवणं कठीण जातं कधी कधी. आणि म्हणून म्हटलेलं आहे सुखामध्ये कुणालाही वचन देऊ नये आणि दुःखामध्ये कुणाला श्राप देऊ नये. कारण दोन्हीही आपल्यावरती ते रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे आनंद असो किंवा दुःख असो, सर्व परिस्थितीमध्ये आपण स्थिरता, अखंडता ठेवणं, त्याला म्हटलेलं आहे अप्रतियता. आणि ययात्मा सुप्रसिद्धती म्हणजे आत्मतृप्तीसाठी केलेलं कार्य, आत्म्याच्या तृप्तीसाठी. ही भक्ती अशी आहे जी आत्म्याला खरी आणि शाश्वत तृप्ती आणि गांभीर्य रूपानं ती आनंद देणारी आहे. काय आनंद देणारी होता? लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळे आहेत, ए पासून झेड पर्यंत सगळे. प्रत्येकजण आनंदात कीर्तनामध्ये नाचतो. कीर्तन चालू दे, प्रत्येकजण टाळ्या वाजवतो. आपलं माहीत असेल ज्यावेळी हिरण्यकशिपू त्यांनी पाहिलं प्रल्हाद महाराज आपल्या मित्रांसोबत कीर्तन पार्टी घेऊन आलेले आहेत, कीर्तन करत आलेले त्याच्या महलामध्ये. आणि ज्यावेळी कीर्तन असं वाटत होतं की असंख्य
चांदण्या आहेत आणि त्यांच्यामध्ये एक चंद्र, प्रल्हाद रूपी चंद्र त्याच्यामध्ये. आणि ते कीर्तन पाहून, कीर्तन ऐकून एक क्षणासाठी हिरण्यकश्यपूने देखील टाळ्या वाजवल्या आणि भगवंतांचं नाव घेतलेलं होतं एक क्षणासाठी. पण त्याला लगेच कळालं नाही, नाही तो तर माझा शत्रू आहे, आणि लगेच शत्रू असल्यामुळे त्यांनी सोडून दिलं. पण एका क्षणासाठी. तर प्रत्येक जण बघा, भौतिक जगामध्ये सुद्धा किती व्यक्ती पापी असो, प्रसाद घेण्यासाठी येतात, कीर्तनासाठी येतात, हसत खेळत असे ना का, चेष्टा मस्करी का असे ना, भगवंतांचं नाव ते घेत असतात. आणि त्यांची ती अज्ञात सुकृती आहे. सांकेतम परिहास्येतवा. ज्यावेळी अजामिल उपाख्यांमध्ये यमदूत जाऊन सांगतात यमराजांना की त्या ठिकाणी विष्णुदूत आले, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, आणि त्यांनी आम्हाला थांबवलं त्या पापी अजामिलाला घेऊन यायसाठी. आणि ते म्हटले तुमच्यापेक्षाही कोणीतरी श्रेष्ठ आहेत, कोण आहेत? आणि त्यावेळी यमराजाने सांगितलं की जो व्यक्ती भगवंतांचं नाव घेतो, किंवा जो व्यक्ती भगवंतांच्या नारायणाचा भक्त होतो, तिलक लावतो, कंठीमाळ धारण करतो, तुलसी माला धारण करतो, तो आमच्या ज्युरिडिक्शनच्या पलीकडे आहे, त्याच्यावरती आपला अधिकार राहत नाही. आणि त्यावेळी यमराजाने सांगितलं सांकेतम परिहास्येतवा. जर कोणी बोट दाखवून सांगत, संकेत म्हणजे संकेत करणं, ते बघा हरे कृष्णावाले चाललेत, नाव घेतले भगवंतांचं, परिहास्येतवा म्हणजे चिडणं, ओ हरे कृष्णावाले टकले हरे कृष्णावाले, परिहास्येतवा. तरी सुद्धा त्यांना भगवंतांच्या नावाचं त्यांना प्राप्ती किंवा भगवंतांच्या नावाची भक्ती. जसं मी दरवेळी सांगतो, सुख करता दुःख हरता, काही न करता पोट भरता. काय करत नाही त्यांचं चांगलं आहे. महाराज लोक मंदिरात राहता, काय करायचं नाही, काय नाही, काही न करता पोट भरता. भगवान प्रत्येकाचं पोट भरत आहेत, फक्त मंदिरात राहणाऱ्यांचंच नाही. हत्ती जरी जंगलामध्ये राहत असेल, हत्ती कधीही ऑफिसला जात नाही, सोमवारी 10 वाजता लॅपटॉप उघडून बसत नाही, किंवा बॅग घेऊन ऑफिसला पोचत नाही. तरी सुद्धा 2000 किलो ॲव्हरेज हत्तीचं भोजन आहे, 2 टन. त्याचं सुद्धा पोट भरणारे भगवंतच आहेत. हत्तीचं सुद्धा पोट भरणं, सगळ्यात जास्त जो खाणारा हत्तीचं उदाहरण दिलं जातं. आणि सगळ्यात कमी खाणारी छोटीशी मुंगी, तिचंही पोट भरणारे भगवंतच आहेत. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे अभिज्ञ स्वराट. ते प्रत्येकाची काळजी घेणार आहेत. बाळ जन्माला येण्या अगोदर दुधाची व्यवस्था करणारे सुद्धा तेच आहेत. आणि जेव्हा आईच्या स्तनाचं दूध बंद होतं, गाईचं दूध देणारे सुद्धा तेच आहेत. अशी कोणती मशीन नाही या जगामध्ये जिला तुम्ही समोरून गवत घाला आणि पाठीमागून दूध बाहेर पडते? आहे का मशीन अशी कोणती? नाही. पण गोमाता. आणि म्हणून सप्त एव मातरः, 7 मातांपैकी गाईचं हे 3रं स्थान आहे. एक जन्म देणारी आई, दुसरी धात्री जी लगेच जन्म झाल्यानंतर काळजी घेणारी, आणि तिसरी गोमाता, हे 3रं स्थान. 4थं पृथ्वी, 5वी ब्राह्मण पत्नी, 6वी राजाची पत्नी, आणि 7वी गुरुपत्नी. हे 7 सप्त एव मातरः, या 7 माता आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि ती आई रस्त्यावरती आहे जी आपल्याला दूध पाजून मोठं करते, आणि कुत्रे आपल्या घरात आहेत. हे दुर्भाग्य आहे. आणि म्हणून ही जी भक्ती आहे भगवंतांची, आत्मतृप्ती किंवा शाश्वत आनंद देणारी, जी फक्त बाह्य गोष्टींचा आनंद जो आहे तात्पुरता आहे. आपण बा हॉटेलला जा, पिक्चरला जा, फिरायला जा, किती 4 दिवस 5 दिवस सगळे गोव्याला जातात. सगळ्यात पहिली फ्लाईट सोलापूरपासून चालू झाली, सोलापूर टू गोवा. मला वाटलेलं पहिला मुंबई किंवा बँगलोर चेन्नई चालू होईल, राजधानी मुंबई किंवा दिल्ली, पण गोव्याला सगळ्यांना गोव्याला किती दिवस? 3 दिवस 4 दिवस 1 महिना बस. त्याच्यानंतर कोणी टिकू शकत नाही. तिथली गरमी, तिथलं जी ह्युमिडिटी, तिथलं पाणी, तिथली भाषा, तिथलं भोजन. दुरून डोंगर साजरा फक्त काही काळासाठीच असतो. जवळ गेल्यानंतर मग तिथलं काटे, तिथली दगडं आणि तिथला सत्यता परखीस येते. आणि म्हणून भौतिक जगामध्ये बघा कित्येक पिक्चर आले, कित्येक पिक्चर हिट झाले, किती गाणी टॉपमध्ये झाली, प्रसिद्ध झाली, पण जसं नवीन आहे तसं जुन्याला विसरून जातं. पण भगवंतांचं नाव अनादी काळापासून तेच नाव आहे. दररोज आपण तोच नावाचा जप करतो, दररोज तेच भगवंत आहेत. खरं प्रत्येक दिवशी
ते दररोज नित्य नियमाने वेगळे दिसणार आहेत. नव यौवनमचे कधी सारखे दिसतात का? कधीच नाही. कधी कधी बारीक पण दिसतात. मग त्यावेळी सांगायला लागते पुजाऱ्याने, बाबा भगवंतांची काळजी घ्या, पोटभर खायला घाला. कधी कधी आनंदित दिसतात. कधी श्रील प्रभुपाद एका मंदिरामध्ये गेले आणि त्या मंदिरात बघितलं भगवंत असे थकल्यासारखे दिसत होते. प्रभुपादाने विचारलं, म्हटले भगवंत थकल्यासारखे दिसतात, काय म्हटले? म्हटले नाही प्रभुपाद, इथं रात्री सगळे लेट दर्शनासाठी येतात, म्हणून आम्ही रात्री 11पर्यंत दर्शन उघडं ठेवतो, म्हणून भगवंत थकल्याप्रमाणे दिसत होते. एका मंदिरात प्रभुपाद गेले. प्रभुपाद म्हटले भगवंत अगदी बारीक दिसत आहेत, भोजन. म्हटले काय ना, दररोज भगवंत साखर खाऊन खाऊन त्यांना शुगर होईल म्हणून आम्ही स्वीट द्यायचं बंद केलं. किती 6-6 वेळा स्वीट खाल्ल्यामुळे. तर प्रभुपाद लगेच किचनमध्ये गेले, पुरी बनवली आणि पुरीवरती साखर आणि तूप टाकून पहिला भगवंतांना भोग लावला. तर जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. आणि तेच भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम स्थतैव भजाम्यहम. जो ज्या भावनेनं माझे भजन करतो त्या भावनेनं त्याच्यासमोर मी प्रकट होतो. जर आपल्याला ते वाटत असेल दगड आहेत तर ते आपल्यासाठी दगड राहतील. जर आपल्याला वाटत असेल ते भगवंत साक्षात तिथं आहेत तर ते आहेत साक्षात. आता भगवंतांचं दर्शन असो, सेवा असो, कित्येक माताजी भक्त राजभोग बनवण्यासाठी येतात दररोज. खरं कधी असं वाटत नाही, कंटाळ नाही की नवीन व्यंजन तयार करावं, काहीतरी नवीन. आणि आपण तर कधी कधी रिपीट होतात खीर वगैरे, पण राधाराणी भगवंतांसाठी अशी कुकिंग करायची, एकदा जे व्यंजन तयार झालं कधी रिपीट नाही झालं. आणि लोकांना वाटतं शाकाहारी लोक क्या खाते, घासफूस खाते क्या. एकदा जे आयटम तयार झाला, व्यंजन तयार झालं, कधी रिपीट होत नाही. म्हणजे किती व्यंजन असतील, राधाराणी कधी रिपीट नाही केले व्यंजन. एकदा आम्ही उल्हासनगरला सुरुवातीच्या काळात, अगदी 2001च्या काळात उल्हासनगरमध्ये होतो. आणि त्याच्याही अगोदर 98च्या काळात असू शकते, किंवा राधा रास बिहारींची 25 वर्ष झालेली. 78ला मंदिराचं उद्घाटन झालं, त्याच्यानंतर 25 वर्ष म्हणजे किती झाले, 2003. तर 25वा वर्धापन होता राधा रास बिहारींचा. आणि तो कार्यक्रम करून उल्हासनगरला एका भक्तांच्या घरी कार्यक्रम ठेवलेला होता. ते म्हटले प्रभूजी आमची इच्छा आहे 56 भोग बनवायची. तर त्याने एका भक्तांना सांगितलं, आमचे एकटे मित्र होते त्यांना, तर त्यांनी 56 भोग 3 तासात बनवले. म्हटलं एवढं स्पीड कसं काय बनवतं? त्यांनी सांगितलं पिवळा हलवा, निळा हलवा, हिरवा हलवा, लाल हलवा, जेवढे रंग होते तेवढे रंग टाकून तेवढ्या प्रकारचे राईस, तेवढ्या प्रकारचा हलवा. पण तसं राधाराणी कुकिंग करत नव्हती. राधाराणी प्रत्येक व्यंजन एक अप्रतिम असं व्यंजन होतं. आणि तसंच कधी कंटाळा येत नाही. उलट कुकिंग करणाऱ्यांना आनंद वाटतो. कधी कधी 12 वाजून गेले तर माता म्हणतात थांबा थांबा अजून एक आयटम राहा, थांबा. तेच नाव आहे भगवंतांचं. कधी कंटाळा आलाय? कोणीही कीर्तन नृत्य करत, कीर्तनामध्ये आनंदानं नृत्य असो. आता त्या जन्माष्टमी दिवशी मी पाहत होतो, रात्री 12 वाजता 12:30 वाजता जेव्हा आरती चालू होती, कित्येक भक्तांनी निर्जल उपवास केलेला होता, तरी सुद्धा नाचत होते. कुठून आली आध्यात्मिक शक्ती? तीच तर भगवंतांचं नाव आहे. अहैतुकी अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धती. सुप्रसिद्ध म्हणजे आनंद देणारी आत्मतृप्ती. मला आठवत आहे 2-3 वर्षापूर्वी मार्च महिन्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा होती. एक होती जळगावला, दुसरी होती पाचोऱ्याला आणि तिसरी होती पिंपराळ्याला. 3 रथयात्रा जळगावमध्येच आहेत सगळे एरिया. तर सगळ्यात पहिली रथयात्रा पिंपराळ्याची झाली, दुसऱ्या दिवशी जळगावची होती. आणि जळगाव हा भाग अगदी प्रसिद्ध आहे गरमीसाठी, कडक उन्हाळा आणि मार्च एप्रिलमधली गरमी. आणि दुपारच्या वेळी परमपूज्य सुंदर चैतन्य महाराज, गुरु महाराज, बरेच भक्त सेवेसाठी होते. कित्येक भक्तांना चक्कर येऊ लागली, आनंदशेषपूर्ण उलटी होऊ लागली आणि त्रास होऊ लागला गरमीचा. पण गुरु महाराज तासन तास 2-2, 3-3 तास लगातार कीर्तन चालू होतं. मग त्यांनी प्रश्न विचारला सुंदर चैतन्य महाराजांना, महाराज आम्ही एवढे जवान आहे, सगळं खाऊन पिऊन आम्हाला चक्कर यायला लागली, उलटी होऊ लागली गरमीत, आणि गुरु महाराज दुपारी 2 ते 6, 3 ते 7 कीर्तन दररोज चालू आहे 3-3 रथयात्रेत. असं कसं असू शकतं, कसं शक्य आहे? आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं, आपण जे आहोत आपण अजूनही इंद्रियातीत आहोत, इंद्रियाच्या अधीन आहोत.
आणि आपला संबंध आहे भौतिक जगाशी, उन्हाशी, थंडीशी, पावसाशी, पाण्याशी, अन्नाशी, अन्नमय कोशामध्ये आहोत. आणि जे शुद्ध भक्त जे आहेत त्यांचा संबंध जे रथावरती आहेत त्यांचा जो घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांना भौतिक जगाचा नियम त्यांना त्रास देऊ शकत नाही, कारण का त्यांचा संबंध तो रथावरती बसलेल्यांशी आहे. आपला संबंध रस्त्यावरती आहे. आपले डोळे रस्त्यावरती आहेत. कधी संपतो, कधी कोणी चहा पाण्याची व्यवस्था करतं, कोणी थंड पाणी आहे, कुठं प्रसाद समोसा देणार आहेत. आपलं लक्ष येतं आहे, कारण त्यांचं चित्त कुठं आहे, वरती आहे. कारण तीच सुप्रसिद्धती. आणि हा आजच्या श्लोकाचा जो अर्थ किंवा निरूपण करण्याचा आपण प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पहिला मुद्दा, भक्ती धर्माचा सर्वोच्च मार्ग आहे. भक्ती जो धर्माचा सर्वोच्च मार्ग जर कोणता असेल तर ती भगवंतांची भक्ती. ती भक्ती असावी कशी? ती भक्ती निष्काम आणि अखंड असावी, अहैतुकी अप्रतियता. तिसरा मुद्दा, खरी तृप्ती ही भगवंतांच्या सेवेपासूनच मिळते. खरा जो आनंद आहे भगवंतांच्या सेवेतच आहे. चौथा, आपले कर्तव्य हे भगवत प्रेम वाढवणारं असावं. आपलं कर्तव्य कसं असावं? भगवत प्रेम वाढवणारं किंवा भगवंतांप्रती असणारं प्रेम वाढवणारं. आणि पाचवं सिद्धांत किंवा पाचवा जो मुख्य मुद्दा आहे या तात्पर्यामध्ये प्रभुपाद देत आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्ती सोडू नये. आणि म्हणून परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराज सांगायचे की 4 नियमांचं वचन तर घ्यायचेच, मी आसार नाही करणार, व्यभिचार नाही करणार इतर, पण 5वा नियमसुद्धा ते घ्यायचे की मी कोणतंही कारण असो इस्कॉन सोडून जाणार नाही. आय नेवर लिव्ह इस्कॉन. हा सुद्धा एक संकल्प करून घ्यायचे. आणि ते इस्कॉनमध्ये राहणं म्हणजेच भगवंतांची भक्ती करणं. फक्त नावासाठी नाही, सक्रिय रूपानं भक्ती करणं. तर याचे बरेच असे जर सिद्धांतिक संबंधित जर श्लोक असतील तर याच्यानंतरचा जो श्लोक या ठिकाणी सांगितलेला आहे, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयती आशु वैराग्यम ज्ञानम च यद हैतुकम. आणि जेव्हा अशी भक्ती अखंड अहैतुकी भक्ती प्राप्त होते किंवा आपण भक्ती करतो त्यावेळी काय होतं? त्यावेळी आपोआप आपल्या हृदयामध्ये ज्ञान आणि वैराग्य जन्म घेतात. ज्ञान आणि वैराग्य आपोआप जन्म घेतात. त्याची स्पेशल आपल्याला काही प्रॅक्टिस करावी लागत नाही. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. जेव्हा आपण गुरु आणि आचार्यांच्या पदचिन्हांवर चालतो त्यावेळी स्वाभाविक हृदयामध्ये ज्ञान ते प्रकट करतात. आणि ज्ञान झालं मग वैराग्य उत्पन्न होतं. आणि त्यानंतर जसं भगवान म्हणतात, जो सदैव माझं स्मरण करतो. भगवद्गीतेचा 9वा अध्याय आणि श्लोक संख्या 14 कोणता आहे? मन्मना भवद्भक्तो मध्याजिमाम नमस्करो. जो माझं सदैव स्मरण करतो, नामस्मरण करतो, ही भक्तीची प्रक्रिया भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि जो अंतिम सत्य जे आहे, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, शाश्वत आपण भगवंतांचे सेवक आहोत. हे झाले मुद्दे. मग आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपल्यासाठी काय त्याच्यातून? तर प्रॅक्टिकल किंवा प्रत्यक्ष उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी दररोज वेळ काढून ठेवणे. आपण किती जरी व्यस्त असलो तरी. मग साधनेसाठी म्हणजे जप, आपलं अध्ययन, आपली कीर्तन, आपली अर्चा विग्रहांची सेवा, त्याच्यासाठी दररोज एक नित्य नियमित वेळ काढून ठेवणं. फिक्स टाईम. आपण काय करतो, सगळ्या कार्यासाठी पहिला प्रेफरन्स प्रायमरी देतो आणि टाईम भेटला तर जप करू. रात्री करू शकतो जप, 4-5 माळा राहिला तर करू की रात्री, जाताना येताना फोनवर बोलताना. त्याला आपण सेकंडरी स्थान न देता प्रत्येक व्यक्तीने भगवंतांच्या भक्तीसाठी एक फिक्स वेळ देणं. आणि भक्तीमध्ये स्वार्थ टाळणं. मला जर हे भेटलं तरच मी भक्ती करणार, जर मला उपाधी भेटली तरच मी सेवा करणार, जर मी इन्चार्ज असलो तरच मी सेवेत येणार, जर मी काउन्सिलर झालो तरच जप करणार.
ही जी इच्छा आहे, पद आणि प्रतिष्ठेची इच्छा, ते स्वार्थ सोडून प्रेमाम पुमार्थो महान, प्रेम प्राप्त करण्यासाठी भगवंतांची याचना. आणि सेवा ही मनापासून आणि निरंतर, अहेतुकी अप्रतिया, निरंतर, थोडी का असेना पण ती प्रामाणिक आणि निरंतर असावी. जी आपल्याला गुरु आणि अधिकाऱ्यांद्वारे दिलेली सेवा डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, अशी सेवा. आता प्रत्येक दिवशी 10 वेळा आठवण करून द्यायला लागू नये. प्रभूजी 5 वाजता सेवा आहे, प्रभूजी 5 वाजता सेवा आहे, प्रभूजी 5 वाजता सेवा आहे. मग ती अखंड नाही आहे. मग ते एक बर्डन म्हणून केले जाते. त्याच्यामध्ये प्रेम कुठं आहे? तुम्ही सांगितलं म्हणून केलं, बस घ्या पाणी प्या, ठेवला ग्लास, घ्या भगवंता, घ्या पाणी, हार घातला. आता ते हार बनवला, तर बनवते वेळी सुद्धा कशा पद्धतीनं भगवंतांना सुंदर दिसेल हार, त्याचं चिंतन, ती आहे कृष्ण भावना. आणि आपलं कार्य करते वेळी, जसे आपला व्यवसाय, नोकरी, शिक्षण, आपली घर, आपली जबाबदारी सगळं सांभाळते वेळी आपली भक्तिमय सेवा नष्ट होऊ नये, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे, आपण किती जरी व्यस्त असलो तरी. आणि म्हणून हा श्लोक आपल्याला शिकवतो की खरा धर्म म्हणजे स्वार्थरहित आणि अखंड भक्ती, आणि तीच भक्ती आपल्याला आत्मिक समाधान आणि भगवंतांचं प्रेम प्राप्त करून देऊ शकते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जय.